नमस्कार मित्रांनो, 20 ऑगस्टच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया पहिल्या महत्त्वाच्या न्यूजपासून. पहिली महत्त्वाची न्यूज आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीबद्दल. ज्या सर्व अराजपत्रित परीक्षा आहेत, ज्या आत्तापर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, तुमची स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, इंडियन रेल्वे बोर्ड असेल किंवा UPSC असेल, या सर्वांमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जायच्या त्या सर्व परीक्षांना आता एक सिंगल नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असेल, जी या सर्व परीक्षा एकत्रितपणे घेईल. यासाठीचा हा प्रयत्न आहे. याबद्दल आपण जास्त भाष्य नको करायला, कारण याचा डिटेल्ड ड्राफ्ट आणखीन आलेला नाही आहे. एकदा का याचा डिटेल्ड ड्राफ्ट आणि सर्व बाबी आपल्यासमोर आल्या की त्यानंतर आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करूया. सध्या फक्त लक्षात ठेवा, या प्रकारचा एक प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे व यासाठी कॅबिनेट मंत्रालयाने यासाठी मान्यता दिलेली आहे. व सोबतच एक कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट असेल, ज्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये सर्वांची नियुक्ती केली जाईल असं सांगितलं जातं आहे. यातील ठळक मुद्दे समजून घ्या. सामान्य पात्रता चाचणी म्हणजे कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे, तर या प्रकारची कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही पब्लिक सेक्टरमधील बँका असतील व केंद्र सरकारमध्ये जे अराजपत्रित आहेत म्हणजे राजपत्रित नसलेल्या पदांसाठी घेतील असं यामध्ये विचाराधीन आहे. या CETचा स्कोअर 3 वर्षांसाठी व्हॅलिड असेल. परीक्षेसाठी पात्र असलेले उमेदवार उच्चस्तरीय परीक्षेसाठी सुद्धा अर्ज करू शकतात. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. जी निवड आहे किंवा जी टेस्ट आहे ही सोपी आणि पारदर्शक असेल. यामुळे शासकीय नोकरी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत निवड होण्यासाठी उमेदवारांनी अनुसरण केलेले प्रोटोकॉल हे सोपे होतील, ज्यामार्फत उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक प्रोसिजर्सला सामोरं जावं लागणार नाही, हे उद्देश आहे. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीबद्दल, राष्ट्रीय भरती एजन्सी म्हणजे NRA बद्दल सगळ्यात अगोदर अर्थसंकल्प 2020 प्रस्तावित करण्यात आलेली होती. ही एजन्सी आर्थिकदृष्ट्या वंचित सोबतच ग्रामीण भागातील तरुणांसाठी व महिला उमेदवारांना फायदेशीर ठरण्याचा विचार आहे. भारत सरकारने 117 आकांक्षा जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. या एजन्सी अनेक भाषांमध्ये परीक्षा घेणार आहे, जेणेकरून एखाद्याला जर इंग्लिशमध्ये खूप जास्त पारंगत्व नसेल तो सुद्धा ही परीक्षा देऊ शकतो, असा या एजन्सीचा उद्देश आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे भगतसिंह कोश्यारीबद्दल. भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्याचे राज्यपालसुद्धा म्हणून शपथ घेतलेली आहे. त्याबद्दलची ही न्यूज आहे. चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट जस्टिस दीपंकर दत्ता ॲडमिनिस्ट्रेट दी ओथ टू दी ऑफिस. त्यांना दीपंकर दत्ता यांनी ओथ दिलेली आहे. उच्च न्यायालयाबद्दल लक्षात ठेवा. द प्रिन्सिपल सिव्हिल कोर्ट ऑफ ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हे प्रत्येक राज्यामध्ये व सोबत या हायकोर्टचं जे ज्युरिस्डिक्शन आहे हे वाढून एखाद्या युनियन टेरिटरीला एक्सटेंड केलं जाऊ शकतं. उच्च न्यायालय भाग 6 मध्ये येतं. आर्टिकल 214 ते 231 मध्ये कलम 214च्या अंतर्गत प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असे सांगण्यात आलेले आहे. 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक असं उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतामध्ये भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार सगळ्यात अगोदर 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी हायकोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या भारतामध्ये 25 हायकोर्ट कार्यरत आहेत. दिल्ली हे स्वतःचे उच्च न्यायालय असणारे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीरला सुद्धा स्वतःचं हायकोर्ट आहे, पण जम्मू काश्मीर हे ओरिजिनली युनियन टेरिटरी नाही आहे. काही दिवसांनी त्याचं स्ट्रक्चर चेंज होऊन परत जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येईल. ते टेम्पररी प्रोव्हिजन आहे. त्यामुळं दिल्ली सध्या व जम्मू काश्मीर हे 2 असे आहेत की ज्यांना स्वतःचं सेपरेट असं हायकोर्ट आहे. SBI वेव्ज ऑफ SMS चार्जेस फॉर ऑल सेव्हिंग अकाउंट. बेसिकली तुम्हाला माहीत असेल, जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करता त्यावेळेस बँकेने तुमच्या अकाउंटमधनं 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये असे पैसे चार्ज केल्याचा मेसेज तुम्हाला येतो बघा. हा मेसेज जो असतो तो बेसिकली SMS चार्जेस असतो. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांचे सगळे जे सेव्हिंग अकाउंट किंवा बचत खाताधारक आहेत त्या सर्व बचत खाताधारकांना जे SMS चार्जेस अप्लाय केले जायचे ते सर्वच्या सर्व SMS चार्जेस माफ केलेले आहेत. त्याच्याबद्दलची न्यूज आहे. याचा मुख्य मुद्दा हा आहे की जेणेकरून या सर्व खातेधारकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन आणि इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीचा फायदा करावा, यासाठी हे आहे. यामध्ये SBIचे जवळपास जे 44 करोड सेव्हिंग अकाउंट आहेत त्या सर्वांना याचा फायदा होईल असं वाटतं. स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल माहिती जाणून घ्या. भारत सरकारने 8 मे 1955ला स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 हा पास केला व या कायद्याच्या अंतर्गत 1 जुलै 1955ला इम्पेरियल बँकेचे हस्तांतरण होऊन तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं झालं. SBIचं मुख्यालय मुंबई इथे आहे. व्यवस्थापन हे स्टेट बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाकडे एक बँक व्यवहार आणि व्यवसायाचा अधिकार असतो, हे लक्षात ठेवा.
भारत सरकार RBIच्या मार्फत मध्यवर्ती संचालक मंडळाला मार्गदर्शन करत असते. या मंडळामध्ये जास्तीत जास्त 21 संचालक असतात. यापैकी एक अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सुद्धा निवडले जातात. स्टेट बँकेचे उद्दिष्ट आपण जस्ट वाचूया, यावर प्रश्न येणं थोडं कमी चान्सेस आहेत. बँकिंग व्यवसाय वृद्धिंगत करून तो ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविणे, व्यापारी बँकांमधला बहुतांशी भाग शासकीय नियंत्रणाखाली आणणे, माफक व्याजदराने कर्ज देणे, लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करणे, रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे SBIचे उद्दिष्ट आहे. फ्लिपकार्टने IIT पटनासोबत मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य करार साईन केलेला आहे. कॉमर्स जायंट फ्लिपकार्ट यांनी IIT पटनासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे, ज्यामध्ये ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा फायदा करण्यासाठी आणि मशीन लर्निंगसाठी क्रिटिकल कॅपॅबिलिटीज उभं करण्यासाठी या दोघांमधला हा महत्त्वाचा करार आहे. त्याबद्दलची ही न्यूज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहितलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल. ही मागची जी न्यूज आहे, ही न्यूज तुम्ही तुमच्या UPSC मेन्सच्या उत्तरामध्ये नक्की टाकू शकता, कारण ही महत्त्वाची न्यूज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक उद्योन्मुख तंत्रज्ञान आहे, जे बुद्धिमत्तेची आणि मानवी ज्ञानाची क्षमता सोपी करणं, मशीनच्या वापरासह आकलन आणि कार्य करते. यामध्ये मशीनचं लर्निंग असेल, पॅटर्न रिकग्निशन असेल, बिग डेटा असेल, सेल्फ अल्गोरिदम असेल, यासारख्या तंत्रज्ञानांचा समावेश होतो. हा फक्त चार्ट आहे, यामध्ये खूप जास्त जाण्याची गरज नाही आहे. चार्ट फक्त डायग्राम काढून ठेवा, ज्यावेळेस मी तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकवल त्यावेळेस हे सगळं कवर कराल. फायदे: आरोग्य, सेवा, शेती, ऊर्जा, शिक्षण, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, स्मार्ट मोबिलिटी, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग या सर्व क्षेत्रांमधील माणसांचा हस्तक्षेप थांबविणे व जेणेकरून याला जास्त सोपा आणि सुरळीत करणं हा याचा उद्दिष्ट आहे. स्वदेशी मायक्रो प्रोसेसर चॅलेंज याबद्दलची ही न्यूज आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वदेशी मायक्रो प्रोसेसर चॅलेंज सुरू केलेलं आहे. स्वावलंबन किंवा आत्मनिर्भर भारत अभियान साध्य करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. याला तोंड देण्यासाठी या प्रकारच्या मायक्रो प्रोसेसरची रचना आहे. या आव्हानाने प्रामुख्याने तांत्रिक अडचणी व सुरक्षा हे सगळ्यात महत्त्वाच्या अडचणी भारतासमोर समाविष्ट आहेत. स्वावलंबन किंवा आत्मनिर्भर भारत अभियान साध्य करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. CDAC म्हणजेच काय, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग आणि IIT मद्रास यांनी शक्ती आणि वेगा या 2 मायक्रो प्रोसेसर विकसित केलेले आहेत. शक्ती हे एक 32 बिट प्रोसेसर आहे, तर वेगा हे एक 64 बिट प्रोसेसर आहे, लक्षात ठेवा. हे दोन्ही प्रोसेसर ओपन सोर्स आर्किटेक्चर वापरून विकसित करण्यात आलेले आहेत. पुढची महत्त्वाची न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या पंडित डॉक्टर मधुकर अनंत मेहेंदळे यांचं निधन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या श्रद्धांजलीबद्दलची ही न्यूज आहे. डॉक्टर मधुकर अनंत मेहेंदळे हे प्राच्यविद्येतील मौलिक संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेले एक व्यासंगी अभ्यासक आहेत. मेहेंदळे प्राकृत भाषांचे तज्ज्ञ. यासोबतच ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि पारसी धर्मग्रंथ असलेल्या झेंद अवेस्ताचे अभ्यासक आहेत. साहित्य अकादमीने 2017 त्यांना अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यासाठीचा भाषा सन्मान पुरस्कार जाहीर केलेला होता. पानशेत खडकवासला भरलेले आहेत. या धरणांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. खडकवासला धरण हे धरण मुठा नदीवरती आहे. तालुका हवेली, जिल्हा पुणे. क्षमता जवळपास 86 दशलक्ष घनमीटर आहे. बांधण्याचा प्रकार हा दगडी बांधकामास मातीचा आधार आहे. 1876 खडकवासला धरणाचं बांधकाम सुरू झालेलं आहे. पानशेत धरण हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील आंबी नदीवरती आहे. मातीचं धरण आहे. पाण्याच्या साठ्याला तानाजी सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस हा भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय श्री राजीव गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 20 ऑगस्ट 2004 रोजी याच्या निमित्तानं सुरुवात झालेली आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो. नवीन व पुनर्नवीकरणम ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने 2004 सालापासून हा साजरा केला जातो. दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतात अक्षय ऊर्जा दिवस साजरा होऊ लागलेला आहे. ऊर्जा दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे पारंपरिक ऊर्जा स्रोतांसह अपारंपरिक किंवा अक्षय ऊर्जा स्रोतांचाही वापर व्हावा, यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबविणं हे ऊर्जा अक्षय दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. शेती पिकांबाबतचा अचूकतेचा बाठिया पॅटर्न होतो यशस्वी. टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन उपक्रमाने पारदर्शकता आणलेली आहे व थेट शेतकऱ्यांनाच या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलेले आहे. जयंत कुमार बाठिया कोण आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घ्या.
बेसिकली बाठिया पॅटर्न काय आहे, तर शेती पिकांच्या प्रमाणाबाबत तलाठ्यांच्या भरोश्यावर सोडून दिलेली यंत्रणा जाऊन आता शेतकऱ्यांच्या थेट सहभागातून पारदर्शक कारभार यशस्वी होत आहे. या माध्यमामधून लाखो शेतकरी स्वतःची वास्तव आकडेवारी देत असल्याने त्या आधारे नियोजन करणे महसूल व कृषी विभागाला शक्य होत आहे. महाराष्ट्रातील 6 तालुक्यांमध्ये हा पॅटर्न यशस्वी झालेला आहे. हा पॅटर्न टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनादरम्यान राबविला जातो. शेतीची अचूक माहिती उपलब्ध करून देणे हा या पॅटर्नचा कोर आहे. जयंतकुमार बाठिया कोण आहे, तर जयंतकुमार बाठिया हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्याआधी ते राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आरोग्य विभागामध्ये. जिल्हाधिकारी पदापासून ते विविध पदावरती राहिलेले आहेत. देशाचे रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहितलेलं आहे. 2001 मध्ये त्यांच्याच काळामध्ये जनगणना झालेली होती. सहस्त्रकुंड धबधब्याने धारण केले रौद्ररूप, त्याबद्दलची ही न्यूज आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर, जी वर्धा नदीची उपनदी आहे त्यावर आहे. अंदाजे 30 ते 40 फूट उंचीचा हा धबधबा आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा म्हणजेच नांदेड जिल्हा आणि विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे. ऊस उत्पादकांना दिलासा आहे. FRPमध्ये 100 रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. FRPला आपण फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस असं म्हणतो. केंद्र सरकारने ऊसाच्या FRPमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय जरी झाला तरी निर्यात दरात वाढ करण्याचीसुद्धा मागणी करण्यात येत आहे. FRP म्हणजे फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस, म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर. साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रति टन दर म्हणजे FRP होय. ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण 15% नफा गृहीत धरून FRP ठरवला जातो. 2009 पूर्वी ऊस दर नियंत्रण कायदा 1966 मधील तरतुदीनुसार केंद्र सरकार साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी FRP निश्चित करत असे. 2009 नंतर ऊस दर नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. 2009 मधील दुरुस्तीनुसार ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेऊन माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार साखरेच्या हंगामाचा रास्त आणि किफायतशीर भाव निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग म्हणजे काय, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस हे सर्व ठरवितं. याचाच अर्थ साखर कारखाने कायद्याने FRPपेक्षा कमी दर देऊ शकत नाहीत. पण FRPपेक्षा जास्त दर द्यायचा असल्यास राज्य सरकार किंवा साखर कारखाने या प्रकारची तरतूद करू शकतात, हे लक्षात ठेवा. आजची टेस्ट आपण सुरू करूया. आज 69वी टेस्ट आहे. अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स इन इनोव्हेशन अचिव्हमेंट ARIIA 2020 नुसार प्रथम क्रमांकाची संस्था कोणती? IIT मुंबई, IIT मद्रास, IIT दिल्ली, IISc बेंगळुरू. दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व बरोबर पर्याय निवडा. मोडक सागर धरण हे तानसा नदीवर आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावापैकी हा एक महत्त्वाचा तलाव आहे. पर्याय आहे अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. तिसरा प्रश्न आहे, अचूक विधाने निवडा. सत्यपाल मलिक यांची नुकतीच मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापूर्वी त्यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. कोणत्याही राज्याचे राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात. पर्याय आहेत फक्त अ आणि ब, फक्त ब, फक्त अ आणि क, फक्त ब आणि क. चौथा प्रश्न आहे, सेंट्रल वॉटर कमिशनबाबत योग्य पर्याय निवडा. सेंट्रल वॉटर कमिशनची स्थापना 1945 मध्ये झाली. हे कमिशन जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. देशातील जलविज्ञानविषयक डेटा संकलित करणे आणि प्रकाशित करण्याचे कार्य CWC करते. पर्याय आहेत अ आणि ब, अ, ब आणि क, अ आणि क यापैकी नाही. शेवटचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक म्हणजेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF ची स्थापना 2000 साली केंद्र सरकारकडून करण्यात आली. NDRF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. अ फक्त, ब फक्त, दोन्ही योग्य यापैकी नाही. आज आपण भूगोलावरील प्रश्न सोडविणार आहोत. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? चीन, भारत, नेपाळ, भूतान. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकात सोने, चांदी, हिरे यासारखे मौल्यवान खनिजे सापडतात? प्रादेशिक रूपांतरित खडक, स्पर्शजन्य रूपांतरित खडक, सेंद्रिय स्तरित खडक, अग्निजन्य खडक. पुढचा प्रश्न आहे,
सत्यविधाने ओळखा. भूकंपतज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी भूकंप लहरींची तीव्रता मोजण्याचे परिमाण शोधले. रिश्टर प्रमाण हे 1 ते 100च्या कक्षेत असते. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी थर्मामीटर यंत्राचा वापर करतात. पर्याय आहेत अ आणि क, ब आणि क, फक्त अ आणि ब. उत्तर गोलार्धात पूर्वीय वारे कोणत्या दिशेने वाहतात? ईशान्य नैऋत्य, नैऋत्य ईशान्य, वायव्य आग्नेय, आग्नेय वायव्य. अमेझॉन नदीबाबत योग्य विधाने ओळखा. या नदीचे खोरे जगात सर्वात विस्तीर्ण आहे. पेरू देशातील अँडीज पर्वतात लॉरिकॉस सरोवरात ही उगम पावते. जगातील 20% वाहते पाणी अमेझॉन नदीत आहे. पेरू देशामध्ये अमेझॉन नदीच्या वरच्या खोऱ्यात जगप्रसिद्ध इंका संस्कृती विकसित झालेली आहे. पर्याय आहेत अ, ब आणि क, ब, क आणि ड, अ, क आणि ड, वरीलपैकी सर्व. कालच्या टेस्टचे आपण उत्तरं सोडवूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं 3, 2चं 2, 3चं 1, 4चं 4, 5चं 3, 6चं 1, 7चं 3, 8चं 4, 9चं 3 आणि 10चं 4. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.